तुला त्या तुझ्या आईच्या वैद्य तिला तुम्ही मला अर्थ बोलू नका म्हणून त्यानं बोललेलं चालतं. त्यांना काय लायसन दिलं का? या पांडुरंगाच्या भूमीमध्ये एखाद्या पोलीस अधिकाऱ्यानं वयस्कर 80-90 वर्षाच्या माणसाला शिव्या द्याव्यात, काठी मारावी, आरोतुरो बोलावं, हे घटनेमध्ये असेल तर आम्हाला दाखव. आम्ही गं बसतो, आमची माघार घेतो. 353 तुमच्यावर दाखल झाला. मी 10वी पर्यंत शिकलो तेव्हा मला कलम लय पाठ नाही. एक कलम तुम्ही जी उल्लेख केला 353 वर लोकप्रतिनिधी दाखल केले तुम्ही. तुम्ही जे कलमाचा उल्लेख केला ना, कुठलं कलम केले? 353चा जो गुन्हा आहे तो तुमच्यावर कोणाच्या कार्यालयात जाऊन गोंधळ घातला असेल तर दाखल करता येत नाही तुम्हाला. ते करताच येत नाही ना. आता त्यांनी कुठल्या कायद्याने केले, कुठल्या अधिकाऱ्याने केले? आता मला सांगा ना तुम्ही, एका गाडीला जर एवढा दंड होत आहे, माल जे लोकांना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तूंच्या गाड्या खाली येऊ देत आहेत. साधं लहान मुलंमध्ये घेऊन चाललेलं ट्रिपल सीट म्हणून जर त्याला 1000ची 1700ची पावती पडावं लागत. तुम्ही मला सांगा ना, हे राज्य कायद्याचं चाललंय का? आज एकादशी दिवशी तिथं लोक बसायलाही नाही. त्या काही कोणी विचार पंढरपुराचं पाणी वाळू तस्करांनी काढून नेलं, त्याच्यावर कोणाचं अजिबात लक्ष नाही. एक मिनिट. अन्याय अत्याचार आहे. पोलिसांनी लोकांच्यावर दडपशाही सुरू केलेली. गोरगरिबांना तिथं एकादशीसारखा आजचा एवढा मोठा दिवस, लाखो वारकरी आलेले असताना ज्याला जमीन नाही, ज्याला जागा नाही, ज्याच्या घरात नोकरीला नाही, झोपडपट्टीत राहून उदरनिर्वाह करतात, त्याला जगायला दुसरं साधन नाही. अशा लोकांना आज एकादशी दिवशी त्यांचं जी काही माल विक्री करून त्यांचं जीवनमान आजपर्यंत गेले अनेक वर्ष प्रकल्पामध्ये करतात, त्यांना तिथे एकादशी सुद्धा बसतो. जे लोक आम्ही पोलिसांच्या बरोबर जे काही संभाषण चालू असताना जे जमा झालेले होते, त्या लोकांना सुद्धा जर तुम्ही उचलायला लागला, तिथं म्हातारी वयस्कर महिलांना जर तुम्ही तिथं जेलमध्ये टाकायला लागला, तर हे अत्यंत चुकीचं चाललेलं आहे. ह्याच्यामध्ये शासनानं प्रशासनाला तात्काळ सूचना कराव्या. हे सरकार ब्रिटिशाचं नाही, लोकशाहीनं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना व्यक्तीनं तरतूद केलेली सरकार. आणि हे सरकारला असं प्रशासनाच्या ताब्यात लोक देऊन त्यांच्या मानात दाबून राज्य करता येणार नाही. त्याच्यासाठी इथला लोकप्रतिनिधी म्हणून लोकांना धीर द्यायसाठी लोकांनी भयभीत होऊ नये. जे लोकांना असं हिटलरचं सुद्धा राज्य चाललेलं नाही, आणि म्हणून असं कोणी करत असेल तर आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून गप्प बसणार नाही. माझी आज दोन्ही विरोधी नेत्यांच्या बोलणं झालेलं आहे. मी याच्या बाबतीत निश्चितपणाने त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी डिवाइस ऑफिसला त्यावेळेस त्यांना घेऊन गेलो महिला असेल, आणि त्यावेळेला फक्त एकच विनंती केली की ह्यांना शांततेने जीवन जगू द्या. तुम्ही नोटीस द्या. त्यानं पूर्तता नाही केली, एखाद्याचा परमिट नाही, त्याची रिक्षा जप्त करा ना तुम्ही. पण तुम्ही रोज त्याच्याकडे हप्ता जी वसूल करताय हे मला मान्य नाही. आणि म्हणून ज्या वेळेला तुम्ही ह्या गोष्टी करायच्या ऐवजी दुसऱ्या करायला त्यावेळेला सगळ्या तरुण मुलांनी पंढरपूर शांततेत बंद केली. आता मला मोरकर साहेब आहेत, काही व्यापाऱ्यांचे मला फोन आले, मंदिर परिसरातल्या लोकांचे फोन आले. मी मुद्दामून नाव सांगेन, अभिमानानं मानव उत्पादनाने माझं अभिनंदन केलं, मला फोन करून अभिनंदन केले. विचारा सरांना तुम्ही, तिथं मी असतो तरी मी तेच केलं असतं म्हणून सांगितले. तुम्ही उत्पाद तुम्हाला लक्षात येणार नाही, मानवोत्पादनाच्या माझा विषय लक्षात आला. आणि तुम्ही बराबर नाही म्हणले तर मी राजसन्यास घेतो, राजकारण सोडतो, आणि विषय माझा ऐकायचा आहे. एकच मिनिट घेतो. आणि म्हणून त्यांनी मला काय व्यापाऱ्यांनी इच्छा नाही आम्ही पंढरपूर बंद करू का म्हणून. मी सांगितलं अजिबात करायचं नाही, ह्याला राजकारण तुम्ही अजिबात वाचलं नाही. ज्यांनी माझ्यावर राजकारण करून रात्री 11 वाजता पोलीस पुण्याच्या नगरीत होते मला माहिती आहे. DYSPची गाडी कुठे होती त्याचा मोबाईलवर फोटो आहे माझ्याकडे. मग 6ला गुन्हा घडतो आणि 11ला केस नोंद होती, म्हणजे 4-4.5 तास. पंढरपूर काय 200 किलोमीटरवर नाही. 10 मिनिटाच्या अंतरात एवढा वेळ का लागला? कोर्टानेच विचारले त्यांना. म्हणजे तुम्ही किती हे म्हणजे प्री प्लॅनिंग म्हणजे अगदी